सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी भावसुमने समर्पित साधक हो. आज आपण सर्वजण 2025च्या शेवटच्या दिवशी सद्गुरूंच्या सानिध्यात आलेलो आहोत आणि 2026च्या शिवमुहूर्तावर आपण सद्गुरूंचं दर्शन घेणार आहोत. खरोखर आपण परम भाग्य आहोत की आपल्याला सद्गुरूंचा सहवास, सद्गुरूंचं आशीर्वाद आपल्याला मिळतोय. कारण या मनुष्य जन्मामध्ये कोटी कोटी जन्म घेतले तरी सुद्धा सद्गुरू मिळत नसतात, सद्गुरूंचा आशीर्वाद मिळत नसतो, सद्गुरूंचं प्रेम मिळत नसतं. तेव्हा मला प्रत्येक साधकाला हेच सांगायचं आहे की मनुष्य जन्म झाल्यानंतर प्रत्येक साधकाने सद्गुरूंची शरण घेतली पाहिजे, सद्गुरूंच्या चरणी लीन झालं पाहिजे. एकदा जर सद्गुरू भेटले तर त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. साधक हो, सद्गुरू भेटणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. याचं भरपूर पुण्य आहे. त्याला सद्गुरू भेटत असतात, सद्गुरूंचा आशीर्वाद भेटत असतो, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळत असतं. तेव्हा मला एकच सांगायचं आहे की आपण जर सद्गुरूंचा मंत्र घेतलेला नसेल तर तो आपण ताबडतोब घेतला पाहिजे. आणि ज्यांनी मंत्र घेतला आहे त्यांनी दररोज कमीत कमी 20 मिनिट का होईना आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण आणि ध्यान हे केलं पाहिजे. जर या ध्यानाची, नामस्मरणाची जर गोडी आपल्याला लागली तर जीवनामध्ये आनंद आणि आनंदच असतो, यात काही शंका नाही. आणि एकदा जर सद्गुरूंची कृपादृष्टी झाली तर मला हे पाहिजे हे म्हणायची सुद्धा वेळ येत नाही. सद्गुरू हे त्याला आपोआप सर्व काही देत असतात. तेव्हा सर्वांनी हाच विचार करायचा आहे की आपल्याला सद्गुरूंचा आशीर्वाद कसा मिळेल, सद्गुरूंचं कृपाक्षेत्र कसं मिळेल, या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण आपण बघतोय अनेक साधक आता जवळजवळ 29 जानेवारी 1995ला माऊलींचा पहिला सत्संग आम्ही कोलारमध्ये ऐकला होता. त्यावेळेस मी 10वीला होतो आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाला जो पार बांधलेला होता त्या पारावर पोतं टाकून सर्वजण बसलेले होते. आणि त्या सत्संगामध्ये माऊलींनी सांगितलं होतं की जो साधक दररोज ध्यान करील त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद आणि आनंद मिळेल. हा जो संदेश होता, हा संदेश 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी कोल्हारला सत्संग झाला त्या ठिकाणी मी ऐकला होता. आणि ज्यावेळेस मी 10वीला पेपरला जायचो त्यावेळेस सद्गुरूंनी सांगितलेलं ध्यान कमीत कमी 5 मिनिट का होईना मी करून जात होतो. म्हणजे सांगायचं असं की एकदा जर सद्गुरू भेटले तर मनुष्य जीवनामध्ये त्या जीवाचा कल्याण आणि कल्याणच होत असतं, यात काही शंका नाही. आता त्यावेळेस आम्ही बघायचो किती साधारण परिस्थिती त्या लोकांची, साधारण घर, सगळं मोलमजुरी करून सर्व खात राहत पीत होते त्या ठिकाणी. तर सद्गुरू ज्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि त्या संपूर्ण त्या वस्तीचा कायापालट होऊन गेला, तेव्हा हेच सांगायचं आहे की प्रत्येक साधकाने सद्गुरूंच्या चरणी लीन झालं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. एक उखाडा लावून घ्या की दररोज कमीत कमी 20 मिनिट का होईना आपण आपल्या सद्गुरूंचं ध्यान करा. कारण ज्यांना सद्गुरू नाही ते वेगवेगळ्या देवाचं दर्शन घेतील. कोणी शंकराचं घेईल, कोणी गुरुदेव दत्ताचं घेईल, कोणी म्हसवाचं घेईल, कोणी भणेचं घेईल, कोणी अनंत देव आहेत वेगवेगळे अक्षरशः. कोणी मोठे देव आणि कोणी काय, आता देवाची नावच मला आठवणार नाही, एवढे देव आहेत अक्षरशः. पण एवढ्या देवांचा जो देव आहे तो गुरुदेव असतो. आणि एकदा जर प्रत्येक मनुष्याने गुरुदेवांना शरण जर केलं तर कोणत्याच देवाला त्या माणसाला जायची गरज नाही. इतकं सामर्थ्य सद्गुरूंचं असतं. कारण अनंत कोटी देव आहेत आणि एवढ्या देवांना आपल्याला प्रसन्न करायचं जर म्हटलं तर ते शक्य नाही. तेव्हा प्रत्येक जीवाने फक्त एकाच देवाला तुम्ही प्रसन्न करा, आपल्या सद्गुरूंना आपल्या हृदयात बसवा, सद्गुरूंचा प्रसन्नता आपण कमवा. आणि एकदा जर सद्गुरूंची प्रसन्नता, सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर त्या जीवाचं कल्याण आणि कल्याण होतं, यात काहीही शंका नाही. तेव्हा साधक हो, मला सर्वांना एकच सांगायचं आहे, आपण सर्वजण परमभाग्य आहोत. आपल्याला सद्गुरू भेटलेत, सद्गुरूंचं नामस्मरण आपण सर्वांनी घेतलंय.
आणि सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. आणि जर या जीवनामध्ये खरोखर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती करून घ्यायची असेल तर दररोज सकाळी उठून 20 मिनिट का होईना आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण आणि सद्गुरूंचं ध्यान याची सवय लावून घ्या. आणि ही सवय जर एकदा लागली आपल्याला तर आपल्या जीवनाचं कल्याण आणि कल्याण यात काही शंका नाही. तेव्हा मला शेवटी एकच सर्वांना जागृत करायचे, सर्वांना. आपण अनेक प्रवचन ऐकतो, अनेक कीर्तन ऐकतो, अनेक आशीर्वाद सद्गुरू देतात, पण जर आपण आपल्या जीवनामध्ये त्या मार्गदर्शनाचा जर अंगीकारच केला नाही, आपल्या समोर पाची पकवानाचं ताट वाढून ठेवलंय, आपण रोज बघतोय त्याच्याकडे, ते खाल्याने आपलं पोट भरणार आहे असं आपण म्हणत जरी राहिलो तरी आपलं पोट भरणार नाही. प्रत्यक्ष हाताने आपल्या तोंडात घास घालावा लागेल तेव्हा आपलं पोट भरेल. तसं सद्गुरूंनी जे सांगितलंय तुम्ही नामस्मरण आणि ध्यान करा, ते जर आपण आपल्या जीवनात नामस्मरण आणि ध्यान जर उतरवलं तरच आपल्या जन्माचं कल्याण होईल. आपण जर नामस्मरण आणि ध्यानच केलं नाही तर आपल्या जीवनाचं कल्याण होणारच नाही, यात काही शंका नाही. सद्गुरूंचं असं सामर्थ्य आहे की ते एखाद्या साधकाला जर ठरवलं त्यांनी तर याचा जीवनाचा उद्धार करायचा तर ते करू शकतात, त्यांचं सामर्थ्य आहे तसं. परंतु त्या साधकाची योग्यता ती आहे का, हे अगदी महत्त्वाचं आहे. कारण जर साधकाची योग्यता नसेल तर त्या साधकाचं कल्याण होऊ शकत नाही. कारण आपण गीतेमध्ये बघितलेलं आहे की अर्जुनाला ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने विश्वदर्शनाचा लाभ दिला त्यावेळेस साध्या नजरेने ते विश्वदर्शन त्या कृष्णांचं अर्जुन बघू शकत नव्हता. अर्जुनानेच भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की मला बघता येईल अशी दृष्टी दे. तेव्हा साधक हो, आपण सर्वसाधारण आहोत आणि भगवान श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हाच तो त्या श्रीकृष्णाचं खरं रूप बघू शकला. आपण सर्वसाधारण आहोत, आपल्याला जर दिव्यदृष्टी मिळवायची असेल तर आपल्याला खूप खूप साधना करावी लागेल, नामस्मरण करावं लागेल, ध्यान करावे लागेल. तेव्हा सर्वांना मला हेच सांगायचं आहे की आपण जागृत व्हा. 2025 गेलंय, जीवनाचं वर्ष क्षणाक्षणाने जवळ येत आहे. रे आपले मरण तयाच्या आधी धरूया प्रभू परमात्म्याचे चरण, मग मरण ही येईल आपल्याच चरणी सहजची शरण, असं आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय. तेव्हा अंतर्मुख व्हा, शांततेने अंतर्मुख व्हा. आपल्याला काय करायचंय, आपल्याला ईश्वर प्राप्त करायचं आहे का, आणि एकदा का ईश्वर प्राप्त झाला तर आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीची कमी राहील, असा विचार जर आपण सर्वांनी केला. आपल्याला एकच करायचंय, चकट फुचंबद ग, कुठेही देवी देवताला जायची गरज नाही, कुठं तीर्थक्षेत्राला जायची नाही, कोणत्या महाराजांकडे जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. फक्त आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण आणि ध्यान जीवनात उतरवा. आणि एकदा का सद्गुरूंचं नामस्मरण आणि ध्यानाची गोडी जर आपल्याला लागली तर खरोखर सांगतो आपल्याला कोणतीच गोष्ट कमी आहे असं म्हणायची सुद्धा वेळ नाही. आपण बरेच साधक बघतो, आम्ही सद्गुरूंच्या चरणी गेलो, आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, आम्हाला काहीच मिळालं नाही. पण तू नामस्मरण किती केलं, तू ध्यान किती केलं, तू सेवा कशी करतो, हा अंतर्मुख होण्याचा वेळ प्रत्येक साधकावर आहे. जो साधक खरी मनापासून सद्गुरूंची सेवा करतो, जो साधक सद्गुरूंच्या चरणी लीन झालेला आहे मनापासून, त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. आपण ज्यावेळेस म्हणतो ना मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, त्यावेळेस प्रत्येक साधकाने अंतर्मुख होण्याची गरज आहे की आपण सद्गुरूंच्या चरणी खरोखर 100% लीन झालेलो आहोत का, आपण सद्गुरूंचं दररोज नामस्मरण मनापासून करतोय का, रोज सकाळी उठून सद्गुरूंनी सांगितलं ध्यान करा, आपण सकाळी उठून ध्यान नामस्मरण करतो का, सद्गुरूंचं नामस्मरण करतो का, हे अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि एकदा का आपण अंतर्मुख झालो आणि आपल्याला कळलं आपण करतोय का आपण चुरी लबाडी करतोय, आणि आपण जर नामस्मरण ध्यान करताना जर काहीच करीत नसलो, जे पेरेल तेच उगवणार आहे ना, आपण पेरलाच नाही, उगवायची वाट बघायची कशी शक्य आहे ते. तेव्हा सर्वांना अगोदर पेरावे लागेल. एकदा आपण नामस्मरण ध्यान जर करायला सुरुवात केली तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आणि आनंद, संसार अक्षरशः फुलून जाईल तुमचा. फक्त तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना, नामस्मरण करावं लागेल, सत्संगाला जावे लागेल, सद्गुरूंचं दर्शन घ्यावं लागेल, आणि आपण काहीच करायचं नाही आणि फळाची अपेक्षा ठेवायची, हे कदापि शक्य नाही. आणि
कोणालाच काही मिळणार नाही, कारण आपण काहीच करीत नाही आणि आशा ठेवतो, हे कदापि शक्य नाही. तेव्हा सर्वांना मला जागृत 2025च्या शेवटी हेच करायचंय की प्रत्येकाने सकाळी सवय लावून घ्या. रोज सकाळी किती वाजता उठतो आपण? सद्गुरूंचं नामस्मरण करतो का? सद्गुरूंचं ध्यान करतो का? हे अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि एकदा जर आपण हे करायला सुरुवात केली तर कोणत्याच गोष्टीची कमी नाही. पण आपण काहीच करीत नाही आणि आशा ठेवतो की मला सद्गुरूंकडून हे मिळालं पाहिजे, मला सद्गुरूंकडून ते मिळालं पाहिजे, आणि आपण काहीच करीत नसल्यामुळे काहीच मिळत नाही. काही साधक असतात, त्यांचं पूर्वपुण्य असतं, त्यांना सद्गुरू भरभरून देतात. पण आपल्याला पुण्य कमी आहे, आपल्याला पुण्य कमवायचं आहे आणि ते कमावण्यासाठीच आपण सत्संगाला येत असतो. आणि सत्संगाला आल्यानंतर बरेच जण आपण बघतो इकडं काय झालं, तिकडं काय झालं, हा ते म्हणला, तो ते म्हणला, या उद्योगात बरेच जण व्यस्त असतात. पण असं करू नका, कारण सत्संग हा सद्गुरूंचा इतका महान आहे, तो पैसे देऊन देखील मिळत नाही. आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे सत्संग होतात, त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून सत्संग उभारलेला असतो. तर अक्षरशः विचार करा तुम्ही, सत्संगाचा हा आपल्याला चकटफुच मदगन मिळालेला असा सत्संग आहे. या सत्संगाचा आपल्याला सर्वांना फायदा घ्यायचा आहे, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, आणि त्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांना मला शेवटी एकच सांगायचं आहे की सर्वांनी अंतर्मुख व्हा. अंतर्मुख होऊन दररोज आपण कमीत कमी सांगू राहिलो 20 मिनिटं, तुम्ही 2 तास जरी सद्गुरूंचं नामस्मरण आणि ध्यान केलं तर ते पण कमीच आहे. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, संसारी माणसाला जे जमल तेच मी तुम्हाला सांगतो. चकटफुच्चम मदग, 1 रुपयाचा खर्च नाही. दररोज सकाळी उठा, नामस्मरण करा, ध्यान करा, आणि त्याच्यानंतर आपल्या जीवनातल्या ज्या काही कार्यक्रम असतील, ड्युटी वगैरे जे काय असेल ते आपण सर्वजण करा. आणि दररोज 2026 उद्यापासून आपण सर्वजण हा एक नियम आपल्या जीवनामध्ये बनवू. आणि एकदा का हा नियम जर बनला आणि एकदा का या नियमाची गोडी सर्वांना लागली, जसं आपण एखाद्या दिवशी ड्युटीवर गेलो नाही, आपल्याला जसं चुकल्या सारखं वाटतं ना, तसंच हे नामस्मरण ध्यान जर आपण एका दिवशी केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला चुकल्यासारखं वाटेल. आणि दररोज आपण हे सद्गुरूंचं नामस्मरण आणि ध्यान करूया. झालेली सेवा सद्गुरू चरणार्पण. ओम गुरुदेव. राजाधिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक महाराज.